वेदांत शेंडेला त्याचा गौरव करतोय गणेशजी गुळी साहेबांच्या या शुभ हस्ते DPL सामनावीर स्वर्गीय दीपक भोईर यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच पांडुरंग सेठ आपल्या शुभ हस्ते आपण एक बक्षीस द्या गिफ्ट हॅम्पर वेदांत शेंडेला. त्यानंतर राजेंद्र दादा पाटील आपल्या शुभ हस्ते विद्यमान सरपंच जे आहेत ग्रामपंचायत धामणगावचे राजेंद्र दादा पाटील आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्या. त्यानंतर बबन दादा पाटील आपल्या शुभ हस्ते सुद्धा एक कॅप द्या. टाळ्या असू द्या प्रत्येक बक्षीससाठी. बबनजी पाटील आपल्या शुभ हस्ते अंबुजा सिमेंटची कॅप आणि अल्ट्राटेक सिमेंटचं टी शर्ट देतील ज्ञानेश्वरजी पाटील माजी उपसरपंच साहेब. त्यांचा संघ सुद्धा चांगलं कार्य करतोय. अल्ट्राटेक सिमेंट मजबूत जोड. DPL सुद्धा इथं मजबूत झाली आहे. तिसरं पर्व गर्व वाटावं असं झालंय. मस्त खेळी. ऑल दी बेस्ट वेदांत फॉर नेक्स्ट मॅच. सचिनजी भोईर साहेबांकडून 500 रुपये त्याच्या चांगल्या परफॉर्मन्ससाठी. त्यांचेच ओनर आहेत संघ मालक. टाळ्या वेल्डन वेदांत. चला सामना सुरू होतो. आणि तुझं मी बाईट घेतलं असतं पण हरकत नाही. आपण बघूया नंतर आणि जाऊया नवीन सामन्याकडे आणि वळूया कमिटी बॉक्स मध्ये योगेश पाटील सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद मनोज कारवे सर. तत्पुरते आपण या ठिकाणी एक सन्मानाकडे वाटचाल करणार आहोत कारण आज या स्पर्धेसाठी चांगली मोलाची उपस्थिती आपण पाहत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडी तालुका प्रमुख आदरणीय सन्माननीय सर्वांचे लाडके गणेशदादा गुलवी साहेब आपल्यामध्ये आज आलेले आहेत. त्यांचा आपण आज शुभ सन्मान इथे मात्र आपण संपन्न करणार आहोत. मी सन्माननीय महेशदादा माली आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते गणेशजी गुलवी साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. अनेक स्पर्धामध्ये मी पाहतोय की जेव्हा जेव्हा आपल्या विभागामध्ये स्पर्धा सुरू असतात त्या स्पर्धेसाठी गणेशदादा गुलवी निश्चितपणे त्या स्पर्धेला भेट देत असतात आणि त्यांचा हा सन्मान धामणगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. महेशदादा माली यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे संपन्न करतोय. उद्धारमाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. दादा धन्यवाद. आपण इथे आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. या स्पर्धेचा आनंद आपण द्विगुणित केला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. चला जाऊया आपण मॅच कडे. जय विताल स्पोर्ट विपक्ष शिवांश 11. जरूर एकीकडे मात्र सामना सुरू असेल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हा तुम्हा सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे भिवंडी तालुका अध्यक्ष आदरणीय गणेशदादा गुलवी साहेब. धामणगाव प्रीमियर लीग वर्ष तिसरे या प्रीमियर लीगमध्ये मोठ्या संख्येने गावातील सर्वच खेळाडूंनी उत्साहाने सहभाग घेतलेला आहे आणि या छानशा अशा मैदानामध्ये एक सुंदरसं असं आयोजन या कमिटीमार्फत करण्यात आलेलं आहे. गावोगावी जेव्हा क्रिकेट चालू झाला तेव्हा गावच्या टीम बनत होत्या. गावातनं 12 ते 15 प्लेयर खेळत होते. परंतु आता क्रिकेट हा चा जोर एवढा चढलेला आहे की एका गावातनं 8 ते 9 टीम तयार होतात आणि एवढे खेळाडू तयार होतात. एक चांगली बाब आहे कारण की आपण या धकाधकीच्या जीवनामध्ये थोडासा खेळणं बागडणं हे खूपच चांगलं असतं. आपल्या स्वास्थ्यासाठी पण ते चांगलं असतं. आणि धामणगाव प्रीमियर लीगचं हे 3रं वर्ष आहे आणि ही स्पर्धा अशीच वर्षानुवर्ष इथं चालत राहावी त्यासाठी मी आयोजकांना शुभेच्छा देतो. आणि मला इथं बोलवलं, बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभारी आहोत. आणि पुन्हा या स्पर्धेसाठी मी एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहा दादा थोडेच बोलले परंतु चांगले बोलले कारण क्रिकेटवरती त्यांचं अपार प्रेम आहे. क्रिकेटला ते चांगले ओळखतात आणि या क्रिकेटला ते चांगले पसंतीत करतात आणि जरूर या स्पर्धेसाठी त्याच्या वतीने शुभेच्छा दिल्या गेल्या. धन्यवाद गणेश गुलवी साहेब.
पहिल्या षटकाचा खेळ जरूर मात्र या ठिकाणी सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहत असताना 2 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि फलंदाज वसंत भुईर त्या ठिकाणी स्थिचित होऊन मात्र त्या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय. न्यू बॅटर इंटर होत असताना मैदानाच्या आतमध्ये गणितदादा गुलवी साहेब आपल्यापासून रजा घेत असताना त्याचं पुन्हा आपण मनाच्या हृदयाच्या अंतकरणातून त्यांचा आभार व्यक्त करू. योगेश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. ओहो, थोडासा फ्लाईट घेण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा सुद्धा प्रयत्न झाला होता, परंतु शॉर्ट पॉइंटला मात्र त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहेत. एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. म्हणजे पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण जर पाहिलं तर फलंदाजांना मात्र डोकं वर करू दिलेलं नाहीये. एवढंच चांगलं कामगिरी या सध्या योगेश भोईरीच्या वतीने आपण पाहत आहोत. आणि या शिवाश 11 संघाचा विचार केला तर आतापर्यंत मात्र या संघाने एकही सामना गमावलेला नाहीये. जबरदस्त कामगिरी या संघाची पालाबळली. त्यांच्या बरोबरीला आपण जर पाहिलं तर जे महाकाल त्या संघाने सुद्धा मात्र 4 पैकी 4 सामने जिंकलेत. ओव्हर पिच ऑन साइडला खेचून मारलाय, जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि चेंडू पाहू शकत आई गावदेवी प्रेक्षक स्टँड मध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना मात्र सलामी देण्यासाठी चाललाय. 4 धावांसाठी चौकार. मात्र या स्पर्धेमध्ये पाहिली काल सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये सुद्धा मात्र मोनिश ठाकरेने कमालीचं षटक हाताळलं आणि त्या सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र त्या ठिकाणी विजय सुद्धा मात्र या संघाने संपादित केला. एक क्षण असं वाटलं होतं की ओमसाहेब प्रतिष्ठान संघ मात्र तो सामना जिंकेल, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाही. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये या दोन्ही टीम कडून आपण पाहत आहोत. ओ, वेगवान चेंडू शपलून करण्याचा प्रयत्न, हुक करायचं होतं प्रदीपला, परंतु चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहिलाय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. भावेश भोईर, दामण गावाचा हा गौरव आहे आणि जरूर एक दिवस असं येणार की भावेशचे भरपूर फॅन फॉलोविंग आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळू शकतील. ओव्हर द विकेट मात्र मार्गस्थ झाला. लो फुटा चेंडू समोरच्या दिशेने ट्राय करण्याचा प्रयत्न, गॅप खूप मोठा आहे. लॉंग ऑफ द फिल्डर वेगाने चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. हा बॅटल आज चांगल्या प्रमाणे पाहतोय, कारण एका बाजूला पाहिलं तर भावेश भोईर, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर प्रदीप धिंडे आणि विशालचं सुद्धा मी कौतुक करेन. पहा, पूर्णपणे फिट नाहीये, त्याच्या हाताला इजा झालेली आहे, तरी सुद्धा मात्र देखणं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून मात्र आपण पाहिलं. लॉंग ऑफला अगदी स्टेट उभा होता वाडी क्षेत्रामध्ये, तो अगदी डाव्या बाजूला मात्र वेगानं पळून गेला. आणि हिमेश माली यांचं सुद्धा मात्र इथे शुभ आगमन झालेलं आहे, परंतु या ठिकाणी चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या पलीकडे, जबरदस्त फटका येतोय, सिक्सर. काय जबरदस्त फाटका, अगदी चेंडू आकाशाला गवसणी घालणारा स्ट्रोक पाहिला, अगदी आकाशवाणी षटकर सुद्धा आपण म्हणू शकतोय. परंतु इथे एक पारितोषिक आलेलं आहे. विशाल भोईरनं जर एका हातामध्ये झेल पकडला तर मिस्टर तेजस भोईर कडून त्याला मात्र 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे.
आणि तसंही जर पाहिलं तर आपला हा जगन्नाथ आहे आणि आज तो विषयाला मात्र दाखवावा लागेल. बक्षिसाचे वर्षाव या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. प्रत्येक खेळाडूवरती आपण पाहत आहोत या ठिकाणी या सर्व गावकरी मंडळी पारितोषिकांचा वर्षा पाहतो. परंतु या ठिकाणी पाहू शकाल लाऊड अपील अँड ती अपील पंचाने उचलून धरली. फिंगर अप आणि लेग बिफोरच्या रूपाने मात्र या ठिकाणी फलंदाज प्रदीप धिंडे झालाय बाद. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल अगदी चेंडू एस्टांच्या रोखाना होता आणि योग्य निर्णय पंच परेश महाजन सरांचा आपण या ठिकाणी पाहत आहोत. अगदी मिडल अँड लक्ष स्टंपवरती चेंडू मात्र जाऊन धडकत होता. तुम्ही स्क्वेअर अँगल एक्झॅक्टली आपण या ठिकाणी एक्झॅक्टली त्याचं वर्णन करू शकणार नाही. परंतु पहा एक पाय पाहिलं तर या ठिकाणी पूर्णपणे वाकवला होता. परंतु बेस्ट जजमेंट ऑफ अंपायर्स आणि योग्य निर्णय त्या ठिकाणी आपण म्हणू शकतोय. मोठी विकेट्स प्रदीप धिंडे मात्र त्या ठिकाणी निराश पावलानं माघारी परतला आणि आता त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर निलेश भोईर. 22 उर्द विकेट पुन्हा मार्गस्थ होतोय. ओ दांडी गोल हो काय जबरदस्त आणि सेलिब्रेशन पहा. जणू काय असं वाटलं की मला इम्रान ताहिर मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल का. परंतु हा भावेश भोईर आहे. बॅक टू बॅक दुसरी विकेट प्राप्त केली. पाहत आहोत. परंतु या ठिकाणी भावेश भोईरने जर विकेट साठी पूर्ण केली तर संघ मालक शिवांश 11 संघाचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वरजी पाटील यांच्याकडून 4,500च्या कडक नोटा दिल्या जाणार आहेत. तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक. नो कॉम्प्रोमाइज ओन अँड ओनली कॅश. आणि आता मात्र पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जे वेताळ स्पोर्ट्स संघाचे संघ मालक मिस्टर रोहित पाटील आता मात्र आपण पाहत आहोत. आणि हॅट्रिक चेंडूवरती जर सिक्सर मारला तर मात्र रोहित पाटीलला गावदेवी ग्रुप धामणगावच्या वतीने तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. एकूण धावसंख्या 15. ओहो अगदी इष्टाच्या रोखवाडा चेंडू हाताला परंतु परफेक्टली एलिव्हेशन नाहीये. चेंडू त्याला अगदी स्क्वेअर लेगला हो दुहेरीचा प्रयत्न होतोय. विकेट्स धोक्यात होती त्या ठिकाणी परंतु जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळालं आणि अखेर 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने संघ पुढे वाटचाल करत असताना 17 धाबा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये योगेश भोईरनं मात्र खर्च केला होता 7. त्याने 1 विकेट्स प्राप्त केला आणि दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर भावेश भोईरनं खर्च केला 10. त्याने विकेट्स प्राप्त केल्या 2. यानंतर जो पुढील सामना आहे त्या दोन्ही टीमला मी विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. आणि आता फायर शो सुद्धा मात्र या ठिकाणी सुरू झालेले आहेत. अगदी आगीचे गोळे बाहेर पडत आहेत. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन प्रत्येक वर्षी आपल्याला काहीतरी नाविन्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत असतो. दरम्यान या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन झालेले आहेत. मोनीश ठाकरे यांचे पिताश्री सन्माननीय बाळरामजी ठाकरे यांचे ते शुभागमन झालेलं आहे. आपलं धामणगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. याच्यानंतर गीतेन अँड मायरा 11 आणि त्या संघाच्या विरोधात संघ असेल कियान 11. चला दोन्ही संघांना विनंती करतो की आपण रेडी राहा कारण यानंतर आपला सामना आहे आणि या इनिंग ब्रेक मध्ये टॉस सुद्धा आपण करणार आहोत. चला विशालला एका हातामध्ये झेल पकडला तर तेजेश भुईर यांच्याकडून 500चं पारितोषिक आहे. हे सर्व फायटर खेळाडू आहेत. जखमी शेर नेहमीच घातकी असतात. गोलंदाज सागर गुलवी राउंड द विकेट नाला फुल टॉस आहे. ट्राय करण्याचा प्रयत्न अगदी शॉट बॅकवर्ड पॉइंटला पहा. कपडे गंदे हुए तो क्या हुए सर्फ एक्सेल है ना घर में. आणि या ठिकाणी दुहेरीचा प्रयत्न
परंतु पहा वन शॉट, 2 धावा जरुरीने पूर्ण केल्या, परंतु मॅगीच्या वेगानं, लक्षाच्या वेगानं इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि मॅगी बैलाचे मालक रोहित पाटील, कोण विसरेल त्यांना. आपला मॅगी जेवढ्या वेगाने पळतो या प्रत्येक पैठ्यावरती, तसा मात्र मालक सुद्धा मात्र खेळपट्टीवरती वेगानं पळतोय. परंतु या ठिकाणी फलंदाज झाले बीट. चेंडू चालला अगदी इष्टांच्या पाठीमागे, चेंडूला पकडला गेला, पंचाचा लेगबायचा इशारा. एक धाव तिथे मात्र आव्हानाच्या रूपानं पाहायला मिळाली. आणि या सिंगलच्या वतीने संघ पुढे वाटचाल करतोय 19 या आकड्यावर. तसाही जर पाहिला तर हा विभाग छकड्यांचा खूपच प्रेमी आहे. मग धामणगाव असेल, कशिवली असेल, वडपे असेल, अनेक नंदी या गावामध्ये आपण पाहत असतो. आणि एकापेक्षा एक मोठी शर्यत या नंदीनं जिंकलेल्या आहेत. आणि बारक्या रोहित पाटील उर्फ बारक्या, पहा काय निकनेम आहे. कागदावरती रोहितचं खूप नाव मोठं आहे, परंतु बारक्याने त्याला ओळखला जातोय. त्यांच्यासाठी सिक्सर हॅट्रिकसाठी मिस्टर हिमेश माले उर्फ हेमू यांच्या माध्यमातून सिक्सर हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. याचं कारण तुम्हाला मी सांगतोय मित्रांनो, कारण हिमेश माले सुद्धा मात्र चेहऱ्यावरती गोड स्माइल आहे, परंतु मनामध्ये खंत आहे, कारण त्यांनी प्रीमियर लीग मिस केलेली आहे. जरूर ते बाहेरच्या दौऱ्यासाठी गेले होते. त्यांना असं वाटलं की मी स्पर्धा केल्यासाठी पोहोचणार नाहीये, परंतु तो दौरा लवकरच संपन्न झाला. परंतु हिमेशने मात्र या स्पर्धेसाठी फॉर्म सबमिट केला नव्हता, त्यामुळे मात्र त्याला ही स्पर्धा खेळता आली नाही. परंतु त्याचं प्रेम पहा, मग आयोजक असतील, संघ असतील, खेळाडू असतील, त्यांना तो नेहमीच सपोर्टिंग रोल मात्र त्या ठिकाणी सध्या तो पूर्ण करतोय. हा क्रिकेटवरचं प्रेम आहे मित्रांनो. जरी आपल्याला खेळायला मिळालं नाही, परंतु आज आपल्या गावातील सर्वजण एकत्र येऊन खेळतायत, यापेक्षा अजून काय हवं आहे हिमेश मालीला. जॉर्करचा प्रयत्न, जबरदस्त लेंथ, लाऊड अपील तिथे खाली गेली, परंतु या ठिकाणी पहा खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली. परंतु एक्झॅक्टली काय घडलंय, विकेट किपरने मात्र चेंडू कलेक्शन केलाय, परंतु चेंडूने बॅटमध्ये संपर्क झाला नाही असं भावे सुद्धा आम्हाला सांगतोय. म्हणजे जेवढा वेळ फलंदाज आता मात्र आपण पाहिलं तर या ठिकाणी संतोष भुईर खेळपट्टीवर टिकून राहील, तेवढा फायदा मात्र या ठिकाणी शिवांश इलेव्हन संघाचा होणार आहे. कारण आपण संतोष भुईरचा विचार केला तर 40+ कॅटेगरीचा हा खेळाडू आहे. राऊंड द विकेट काय वेग जनरेट करतो. आणि मात्र पाहू शकेल या ठिकाणी रेक्स उचलली एका धावेसाठी, एक धाव कंप्लीट. आणि तदनंतर दुहेरीचा प्रयत्न झाला आहे, परंतु आता बाद कोण असेल. रोहित पाटीलला तर मात्र मैदान सोडावं लागेल. प्लॅनिंग झाली होती, परंतु ते प्लॅनिंग आपल्या अंगली केले असं म्हणावं लागेल. कारण बाद इथे मात्र संतोष भुईरला मात्र या ठिकाणी विकेट फेकायची होती, परंतु फलंदाज रोहित पाटील निराश पावलानं माघारी चाललाय. याचं कारण रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय नवीन फलंदाज मिस्टर मोनिश ठाकरे. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 7 धावांच्या धावगतीनं आतापर्यंत धावा जोडल्या गेल्या 21 धावा. 10 फलक्यावरती आपण पाहत आहोत. शेवटचे 6 चेंडूचा खेळ येणं बाकी. या 6 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील जय वेताळ स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून आता मात्र सर्वांच्या डोळाच्या नजरा आता मात्र या ठिकाणी या स्लॉग ओव्हरकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय वेताळ स्पोर्ट संघाची संघ मालक मोनिश ठाकरे. रोहित पाटील जरूर बाद झाले, परंतु आता मोनिश ठाकरे वरती भरपूर काही मदार आता मात्र या संघाचे आपण पाहत आहोत. आज आपण या स्पर्धेला, आज नव्हे तर उद्या आपण या स्पर्धेला निरोप देणार आहोत, कारण पहाट होणारच आहे, त्यात काही शंका नाहीये. परंतु आज मात्र या ठिकाणी पहाट झाली तरी चालेल, परंतु ही स्पर्धा मात्र आपल्याला कंप्लीट करायची आहे. त्यासाठी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करा. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राज पडवल. राजने सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये आपली नावाची छाप सोडलेली आहे. उभारता सितारा आहे धामण गावासाठी आणि येणारा भविष्य सुद्धा आपण म्हणू शकतोय. चांगल्या प्रमाणात त्यांनी गोलंदाजी मध्ये आपण जर पाहिलं तर रस दाखवलेला आहे. परंतु विकेट किपरचा आपण जर विचार केला, अगदी क्लोज विकेट किपर भावेश भोईर. चेंज ऑफ पेस पहिल्या चेंडूवरती गतीमध्ये थोडासा परिवर्तन केला गेला. ऑन साइडला खेचून मारला, क्रॉस बाहेर फटका, परंतु मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. आणि
या डीपीएलचा जो इतिहास आहे, ज्या ज्या संघामध्ये भावेश भोईर जातोय त्या संघाचा आपण जर विचार केला, त्या संघ मालकाचा आपण विचार केला तर मात्र कॉन्फिडन्स मात्र हाय लेवलला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मागचा पर्व सुद्धा मात्र पाहिलं तर भावेश भोईरनं गाजवला होता आणि या पर्वामध्ये सुद्धा पहा आतापर्यंत एकही सामना ॲज अ कॅप्टन म्हणून त्याने मात्र या स्पर्धेमध्ये गमावलेला नाहीये. चांगले अष्टपैलू कामगिरी त्याच्याकडून होत असताना आपण पाहतोय. सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या वतीनं धाव फलकावरती 22 धाबा आतापर्यंत या ठिकाणी लागल्या गेल्या. चला स्पीडअप करायचं भावेश भोईर. चला आपल्याकडे आज वेल कमी आहे आणि सामने जास्त आहेत. स्टेप मध्ये मात्र पाहिलं तर राज पडवल तिथे मात्र थोडंसं चुकतोय. त्याचमुळे पंचांच्या वतीने डेड बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. अख्खा धामणगाव खेलेगा देखेगा और देख रहा है. हो असं वाटलं की अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट फटका केल्याचा प्रयत्न मोनिश ठाकरे करेल, परंतु कुठल्याही प्रमाणे त्यांनी फटका एक्झिक्यूट केला नाही. कारण त्याला माहिती होतं की हा चेंडू स्क्वेअर आहे, अवांतर धाव आपल्याला मिळू शकेल. परंतु जर खेळण्याचा प्रयत्न केला असता तर एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये कुठलाही फिल्डर नव्हता. परंतु प्रत्येकाची एक वेगवेगळी रणनीती असते. परंतु या ठिकाणी पहा फुलटॉस ले तिथे मिस केली आणि इष्टांच्या पाठीमागे भावेश भोईरचं कमालीचं इष्टी रक्षण तिथे आपण पाहत आहोत. आलाय डॉट. असं वाटतं की हा सामना लो स्कोरिंग मात्र क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय की काय. कारण आतापर्यंत आपण जर विचार केला तर फक्त 23 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 4 चेंडू आता मात्र फक्त शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. आखोटाबाचा चेंडू होता, खराब लेंथ, परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत. जजमेंट चुकीचं, अनुमान चुकीचा आणि त्याचमुळे चेंडू बाकवर स्क्वेअर लेगच्या पलीकडे चाललाय. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी चौकार. त्याला काठीचा आधार आपण म्हणत असतो आणि त्याच अनुषंगाने मात्र या चौकारांना कुठेतरी आता मात्र एक खेळण्यासाठी हिंमत प्राप्त होऊ शकेल फलंदाज मोनिश ठाकरेला, ज्या अनुषंगाने त्याच्या बाटमधून आज चौकार निघाला. हो बाटची कडा आहे, पंचांचा नो बॉलचा इशारा. चेंडू त्याला कव्हर पॉइंटला डीपमध्ये फिल्डर जरूर आहेत, परंतु जोपर्यंत फेक करतील तोपर्यंत 2 धाबा पूर्ण केल्या गेल्या. 2+1 एकूण 3 धाबा आणि पुढील चेंडू असेल फ्रीट. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू आहे फ्रीट. त्याच्यावरती येणार का मोठा हिट. संधी तर आहे मोनिश ठाकरेकडे, फायटर खेळाडू आहे, परंतु फ्रीट चेंडूला मात्र ती लाभ उचलावा लागेल. आणि मोस्टली आपण जर पाहिलं तर फ्रीट चेंडूवरती आपल्याला कदाचित मोठे फटके पाहायला मिळत असतात. कारण फलंदाज आपण जर पाहिलं तर मोठा फटका केल्याच्या पोझिशन मध्ये असतो, कारण चेंडूची लाईन कोणती आहे, लेंथ कोणती आहे हे कमी पाहत असतात. परंतु या ठिकाणी पुन्हा कुठल्या प्रकारे चेंडूला फेस करण्याचा त्याने प्रयत्न केला नाही, कारण चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेरून चाललाय. वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव तिथे मात्र मिळाली. फ्रीट कंटिन्यू असेल. बॅटरच्या माहितीसाठी अभंतर धाव आता इथं मात्र एक जोडल्यानंतर 31 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश भोईर वारंवार आपल्या युवकांना नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि असं करणं गरजेचं आहे. अनेक गावामध्ये आपण पाहतो की किमान 1, 2, 3 संघ बांधले जातात, परंतु ज्यावेळी बाहेर गावामध्ये आपला संघ पोहोचतो त्यावेळी मात्र त्या सर्व खेळाडूंवरती आपल्या गावाची जबाबदारी असते. फ्रीट चेंडूवरती मोठा फटका आला नाहीये. मी मगाशी उल्लेख केला की मोस्टली फ्रीटवरती कमीत कमी मोठे फटके पाहायला मिळत असतात, परंतु या ठिकाणी राजचं मी कौतुक करेन. कुठल्याही मनामध्ये त्यांनी कुठला प्रेशर घेतला नाही आहे. जो त्याच्याकडे नैसर्गिक गुणवत्ता आहे त्या अनुषंगाने त्याने खेळ करण्याचा प्रयत्न केला आणि अखेर डॉट चेंडूची मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर 31, 31 धाबा आतापर्यंत धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि फलंदाज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संतोष भोईर मात्र या ठिकाणी माघारी परतले आणि आता मात्र नवीन फलंदाज मोनिशच्या सोबतीला परेश पाटील आलेले आहेत. आणि पहा आमचे परेश महाजन सर आता मैदानाच्या आतमध्ये आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. मोनिशकडे संधी आहे, कारण स्ट्रायकिंग एंडला तो आहे, परंतु
राज पडवलचं स्पेल मात्र आता या ठिकाणी या जय वेताळ स्पोर्ट्स संघाला पडवणारा नाहीये. ज्या अनुषंगाने मात्र ज्या वेळी त्यांनी लिगल चेंडू हाताळले त्यावेळी त्या लिगल चेंडूवरती मोठा फटका खेळणं एवढं सोपं नाहीये. आणि एक निर्धार केला राजनं की आपण वाईट यॉर्करच मात्र या ठिकाणी मोनिशला मात्र त्या ठिकाणी बेट करायचं आहे आणि तीच लाईन त्याने आतापर्यंत मेंटेन ठेवलेली आहे. इथे मात्र पहा रिबसचा फटका बाहेर काढलाय तरी सुद्धा मात्र त्याच्यामध्ये सुद्धा मोनिशला यश आलं नाहीये. सिंगल धाव कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न असेल आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद, परंतु ही एक धाव लेग बायच्या स्वरूपात असेल, अवांतर असेल आणि अखेर पहिल्या डावाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जय वेताळ स्पोर्ट या संघाने एकूण धावा जोडल्या 32 विजयासाठी शिवांश 11 संघाला 33चं टार्गेट आहे. आणि तत्पुरते आपण जाणार आहोत नाणेफेकीकडे. तत्पुरते एक सन्मान आहे, सन्माननीय पाहुण्यांचं आपण या ठिकाणी येतोचे स्वागत आणि सन्मान इथे संपन्न करू. चला आपल्यामध्ये पाहिलं तर मोनिश ठाकरे यांचे पिताश्री धामणगावचे या समाजसेवक बारामजी ठाकरे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आणि सन्मान करण्याची विनंती कैलाजी भुईर आपणास विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. धामणगाव जू नांदुर्गी म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण त्याचा मुख्य गाव आहे जू नांदुर्गी, परंतु धामणगावाशी त्यांचा चांगला लगाव आहे आणि त्यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं संपन्न करीत आहोत. त्यानंतर पुढील सन्माननीय खंडूजी भुईर आपल्या विनंती करतो की आपण पुढे या. काका धामणगावचे या ज्येष्ठ समाजसेवक आहेत, त्यांचा हा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. आणि या सन्मान करण्याची विनंती आशिष भुईर, आशु भुईर या आपण, चला त्याला आशिष नाही तर आशु प्रमाणे म्हणतात आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या सन्मान संपन्न करूया. चला तदनंतर कुक्षेगावचे एक कट्टर शिवसैनिक पांडुरंग शांताराम पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे या. आणि विश्वनाथ भुईर आपल्याला विनंती करतो की विश्वनाथजी माली आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण पांडुरंगजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. चला आज संडे आहे म्हणजे आज माझ्या मच्छो पांडुरंग शांताराम पाटील यांचा आपण आज सन्मान इथे मात्र आपण संपन्न करीत आहोत. त्यानंतर या ठिकाणी कियान 11 संघाचे संघ मालक आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. सन्माननीय हरिभाऊ भुईर काकांना विनंती करतो की काका पुढे या. आपण आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. मी सतीश माली आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण काकांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. आणि चला दोन्ही संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये आपण थोडक्यात नाणेपैकी संपन्न लगेचच करणार आहोत. कियान 11 विपक्ष गीतेन अँड मायरा 11. चला दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत आणि नाणेफेकीसाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू. सन्माननीय बाळरामजी ठाकरे, चला या आपण टॉस बॉक्स मध्ये आपला शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत आणि बाळरामजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला या ठिकाणी आपण टॉस करतोय. दोघांना नाणं माहिती आहे. कॉल देत आहेत कियान 11 संघाचे संघनायक. DPL 2025 ची मागणी केली परंतु स्वर्गीय दीपक भोईर स्मृती आलेल्या आहेत. म्हणजे टॉस जिंकला या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाने. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. गीतेन अँड मायरा 11 संघाने टॉस जिंकलाय. सामना सुरू आहे, जास्त काही प्रश्न करणार नाही. टॉस किती महत्वाचा होता आणि काय करण्याचा प्रयत्न असेल? टॉस तर आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता, कारण की ही लीगची शेवटची मॅच आहे आणि आम्हाला ही मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की टुर्नामेंटमध्ये टिकून राहण्यासाठी ही आम्हाला जिंकणं गरजेचं आहे, म्हणून टॉस महत्त्वाचं होतं. काय करणार, बॅटिंग करणार की गोलंदाजी? गोलंदाजी. चला ऑल दी बेस्ट आणि तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला या ठिकाणी कियान अँड मायरा 11 या संघाच्या संघनायकांना आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. जाऊया आपण टॉस बॉक्समधून पुन्हा कॉम बॉक्समध्ये आणि तिथे सज्जात माझे सहकारी समालोचक अजय गरज सर. थँक्यू. थँक्यू सो मच योगी पाटील सर.
शिवांश 11 बनाम जय वेताल स्पोर्ट्स। टारगेट शिवांश 11 के सामने मात्र 33 रनों का, लेकिन पहली गेंद पर करारा झटका लगा है। योगेश भुईर आउट हुए हैं। हमारे बीच बालाराम भगत साहब उपस्थित है, उनका सम्मान मंच पर किया जाएगा। सुंदर पाटिल साहब से रिक्वेस्ट है आपके शुभ हाथों से बालाराम भगत साहब को सम्मानित करना है। ज्ञानेश्वर पाटिल आए हैं, हर सिक्सर के लिए 1100 रुपयों का इनाम उनके लिए विश्वनाथ माली साहब की ओर से। पहली गेंद पर खूबसूरत ड्राइव, और यहां पर मौका बना है, हेजिटेशन, तालमेल की कमी और बैट्समैन रन आउट। ठिकाणी भगत यांना इथे सन्मानित करतोय। सुंदर शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करीत आहोत। आलेल्या सर्व पाहुण्यांचा पुन्हा एकदा DPL अर्थात धामणगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक स्वागत। दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय दिनेशजी शिंगोळे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे। विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण व्हा, आणि सन्माननीय गुरुनाथजी भोईर आपल्या सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या। जणू काय सिरीज साठी बोकड आणलाय की काय। आणि एक महत्त्वाची सूचना आहे, धामणगावातील पहा आजी माजी सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक, उद्योजक जर मैदानाच्या अवतीभोवती जर उपस्थित असतील तर सर्वांना एक मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न झाले तरी हरकत नाही, कारण ही आपली स्पर्धा आहे आणि आपली स्पर्धा समजून या ठिकाणी आपण आयोजकांचं या ठिकाणी प्रोत्साहन वाढवायचं आहे। सन्माननीय रवीजी मांजरेकर यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत। आणि माजी समालोचक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण त्यांनी सुद्धा एक काल गाजवलं आणि अजून सुद्धा अनेक स्पर्धा ते कव्हर करतायत। सर वेलकम। जी हाँ, मांजरेकर सर दोंडावडौली से हमारे बीच में उपस्थित हो चुके हैं, उनका हार्दिक स्वागत है। स्कोर 4 रन, विकेट गिरे हैं 2। पहली गेंद पर 2 रन आए थे, उसके बाद लगातार 2 गेंदों पर 2 विकेटें। वसंत की गेंद इस बार लॉफ्ट कर दिया गेंद को डाउन द ग्राउंड, स्ट्रेटिश लॉन्ग ऑन की दिशा में, पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। शिवांश 11 के पास एक एडवांटेज ये भी है कि 40 प्लस के कई खिलाड़ी है उनके पास। देखिए 4 बल्लेबाज अभी तक पहला ओवर चल रहा है, एक गेंद बची हुई है और 40 प्लस का पहला ओवर रहता है इस टूर्नामेंट के नियमों के अनुसार। तो इसीलिए यदि 40 प्लस के बल्लेबाज आपके खत्म हो जाते हैं तो फिर गेंदें शेष रहती है तो ओवर भी कंप्लीट किया जाता है, लेकिन अभी भी बल्लेबाज है। मचिंद्र के बल्ले से चौका निकला है। टीम का स्कोर अब 8 रन 2 विकेटों के नुकसान पर। 33 रनों का टारगेट, छोटा सा टारगेट है। वैसे ये मैच थोड़ा सा लो स्कोरिंग है, लेकिन कभी कभी लो स्कोरिंग मैचेस भी काफ़ी रोमांचक हो जाते हैं। अगली गेंद लेकर वसंत, और इस बार शॉट ऑफ लेंथ देखा परखा जाने दिया क्योंकि दिशाहीन गेंद है, ऑफ स्टंप के काफ़ी बाहर, वाइड। स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन। शुरुआत काफ़ी अच्छी की है वसंत भोईर ने, लेकिन पिछली गेंद पर चौका और उसके बाद ये कहीं ना कहीं थोड़ा सा दबाव आप देखने को मिलता हुआ, और दबाव को हटाना होगा। यहाँ पर अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी करने की जरूरत है। जय बेताल स्पोर्ट्स को माननीय श्री गुरुनाथ भोईर साहब का शुभागमन होता हुआ इस बीच ऑन ड्राइव कर दिया है गेंद को, सामने फील्डर मौजूद, वहां पर डीप में सिर्फ 1 रन मिलेगा और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। पहले ओवर के बाद स्कोर शिवांश 11 का 10 रन 2 विकेटों के नुकसान पर। आज सभी के लिए काफी जबरदस्त पार्टी है। और जोरदार पार्टी होने वाली है। देखिए जो बकरा बेचारा आज कटने वाला है लेकिन उसकी ग्रैंड एंट्री उससे पहले। चलो एक बात तो अच्छी है कि बकरी को ही बकरा बनाया गया है, नहीं तो आजकल इंसानों को बकरा बनाया जाता है। ये एक मेला है, क्रिकेट का मेला है धामणगांव वासियों के लिए। धामणगांव प्रीमियर लीग 2025 तीसरा संस्करण।
पहले ओवर के बाद स्कोर 10 रन। बचे हुए 3 ओवर्स में 23 रनों की आवश्यकता है शिवांश 11 को। पिछला मैच और उस मैच में भी हमने देखा था शिवांश 11 ने जीत दर्ज की थी। एक भी मैच अभी तक शिवांश 11 टीम हारी नहीं है। 4 में से 4 जीते हैं। 5वां मैच भी जीतने का अच्छा मौका है क्योंकि गेंदबाजों ने कार्य अच्छा किया है। बल्लेबाजी में शुरुआत खराब रही लेकिन अब स्कोर ठीक ठाक नजर आता हुआ। इस समय क्रीज पर बल्लेबाज सागर गुलवी आए हैं, उनके साथ स्वप्निल और गेंदबाजी के लिए नीलेश दापसी। नीलेश एक बहुत ही मंचे हुए ऑलराउंडर है, महत्वपूर्ण खिलाड़ी, उनसे काफी सारी उम्मीदें। पहली गेंद बिल्कुल जड़ में, छोटी बैकलिप से डिग आउट किया। हो बढ़िया एफर्ट था, गेंदबाज खुद रोकना चाहते थे लेकिन थोड़ा सा अपने शरीर का संतुलन गवाया जिस वजह से गेंद को रोकने में असफल रहे। लेकिन पीछे बैकअप करने के लिए फील्डर मौजूद थे। सिंगल से अपना खाता खोलते हुए सागर गुलवी। टीम का स्कोर अब 11 रन। यहां से और 22 रनों की जरूरत है। 17 गेंदों का खेल शेष। तो समीकरण तो काफी आसान नजर आ रहा है और अब धीरे धीरे सूर्य देवता बिल्कुल पश्चिम की तरफ झुक चुके हैं। सूर्यास्त का ये समय है, रोशनी थोड़ी सी कम होती हुई, थोड़ी देर बाद फ्लड लाइट्स ऑन हो जाएंगे। डे नाइट ये प्रतियोगिता। शॉर्ट पिच गेंद, पुल कर दिया गेंद को फील्डर डीप मिड विकेट की दिशा में और कैच ड्रॉप। मौका भी दिया और छक्का भी दिया। 6 रन। जय प्रदीप धिंडे द्वारा गलती हुई है। ओ खतरनाक गेंद, इस बार टेक ऑफ किया था गेंद ने, थोड़ी रफ्तार भी बढ़ा दी थी, लेंथ में हल्का सा बदलाव। गौतम पाटिल साहब का शुभ आगमन होता हुआ। स्वर्गीय दुंदाराम नारायण स्मृति टीम के टीम ओनर गौतम पाटिल साहब, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। इस बार स्लैश किया, ऊपरी किनारा, गेंद हवा में रही थी लेकिन फील्डर थोड़े दूर रह गए वहां पर। और इससे पहले कि शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी फील्ड करते 1 रन लेने का अवसर। स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन। अब मात्र 15 रन दूर है जीत से शिवांश 11। क्या कमाल का सफर रहा है शिवांश 11 के लिए। भावेश भोईर का आना भी बाकी है और बढ़िया कप्तानी उनकी रही है। फिर से गेंद हवा में, यहां पर जबरदस्त कोशिश, ड्राइविंग फॉरवर्ड, सामने की तरफ डाइव लगाते हुए कैच लपकने का प्रयास। बहुत मुश्किल अवसर था, कैच तो नहीं लपक पाए लेकिन कोशिश लाजवाब। देखिए थोड़ा हेलीकॉप्टर स्ट्रोक की तरह खेलना चाहते थे, एज लगा था और बहुत ही बेहतरीन एफर्ट। मुश्किल रहते इस तरह की कैचेस। बाल बाल बच गए बैट्समैन। स्कोर आगे बढ़ता हुआ सिंगल के चलते 19 रन। स्ट्राइक अब स्वप्निल के पास, 40+ खिलाड़ी। लेकिन शॉट देखिए जरा, फ्लिक ऑफ द रिस्ट और गेंद मैदान के बाहर। शानदार सिक्सर। सीधा प्रसारण इस टूर्नामेंट का, खूबसूरत टेलीकास्ट, किंग ऑफ टेलीकास्ट प्रिंस मूवीज द्वारा। दर्शकों की बहुत अच्छी मौजूदगी यहाँ पर मैदान के इर्द गिर्द, काफी दर्शक नजर आते हुए सभी का हार्दिक स्वागत है। ऑनलाइन भी कई सारे व्यूवर्स हमारे साथ जुड़े हुए हैं। सभी जो 12 टीमें खेली है, 12 टीमों के जो टीम ओनर्स है उनको हम थैंक्स कहना चाहेंगे। आज टूर्नामेंट का अंतिम दिन है, अंतिम रात है और सेलिब्रेशंस की ये रात है। देखना है कि कौन सी टीम आखिरकार सेलिब्रेट कर पाएगी, कौन बनेगा विजेता। आज सारे सवालों के जवाब मिल जाएंगे।
शिवांश इलेवन जिस तरह से खेली है, निश्चित रूप से एक प्रबल दावेदार ये टीम मानी जा रही है, क्योंकि अभी तक अविजित रही है, कोई भी टीम इस टीम को हरा नहीं पाई है। जय वेताल स्पोर्ट्स ने थोड़ा सा निराश किया इस मैच में, बल्लेबाजी भी फ्लॉप रही और गेंदबाज भी कुछ खास कर नहीं पाए हैं। इस बार पटकी हुई गेंद थी, पुल करना चाहते थे, देखना है बैट से है या नहीं। पीछे की तरफ गेंद चली गई है और जी हाँ, बल्ला लगा था वहां पर अंपायर बताते हुए, यानी कि मौका था, उस मौके को बुना नहीं पाए है विकेट कीपर। जीवनदान मिलता हुआ बैट्समैन को। पिछले ओवर में भी एक मौका बना था, वहां पर प्रदीप के हाथों से कैच ड्रॉप हुआ था, उस पर 6 रन भी मिले थे स्वप्निल को, और उसके बाद एक बहुत ही शानदार फ्लिक शॉट पर छक्का जड़ा उन्होंने। पहला छक्का तो किस्मत के सहारे मिला था, लेकिन दूसरा वो प्रॉपर मेहनत थी बैट्समैन की, कलात्मकता थी। इस बार हुक कर दिया है, हवा में गेंद इनफील्डर के ऊपर से निकाल दिया है, बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। जबरदस्त बैटिंग करते हुए स्वप्निल अपनी टीम के लिए एक मैच जिताऊ पारी खेलते हुए, अब केवल औपचारिकताएं शेष है। फिर से शॉट ऑफ लेन गेंद इस बार पुल कर दिया है इन फ्रंट ऑफ स्क्वायर गैप में, और फिर से गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन, और इसके साथ ही ये मुकाबला समाप्त होता हुआ शिवांश 11 ने इस मैच को जीत लिया है। लगातार 5वीं जीत शिवांश 11 के लिए धामनगांव प्रीमियर लीग सीजन 3 में। कॉन्ग्रेचुलेशंस टीम शिवांश 11 एंड कॉन्ग्रेचुलेशंस ज्ञानेश्वर पाटिल साहब। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है स्वप्निल पाटिल, अंपायर स्वप्निल पाटिल नहीं, जिन्होंने बैटिंग अच्छी की वैसे अंपायर तो